वेलकम मित्रांनो. पार्ट 1मध्ये घडलेला प्रवास आपण पाहिला आणि त्या जोडीला पार्ट 2मध्ये देखील बर्फातील आनंद घेताना आपण पाहिलं. आता तशीच मजा करताना आपण पाहूया पार्ट 3. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आजचा आमचा हा जो हाऊसबोटचा स्टे होता तो आम्ही पार पाडलाय आणि रात्री बॅटरी पण लो झाली, त्याच्यामुळे लवकर चार्जिंगला पण लावता आला नाही, झोपून गेलो तसाच. सकाळी उठल्या पहिले चार्जिंगला लावलं, तुम्हाला गुड मॉर्निंग नाही केलं. आणि मग आता सगळं आटपलं, आंघोळ झाली आणि रेडी झालो. आता सगळेजण आम्ही आता निघालो नाश्ता करायला. नाश्ता करतो आणि पुढच्या प्रवासाला लागतो. इथे हाऊस बोटिंगचा एक्सपिरियन्स विचाराल तर एवढा भयानक होता, एवढा जबरदस्त की एक्साइटमेंट सारखंच वातावरण आहे. सगळं लाकडी स्ट्रक्चर आहे, फर्निचर आहे, परंतु एवढी थंडी आहे का ते इलेक्ट्रिक बेड होते ना, खालून चटके लागायचे. वरची आपले जे समजा आपण सरळ झोपलो तर खालून चटकार, वरून थंडी, असं वातावरण चालू झालं होतं. मायनसमध्ये, पूर्ण मायनसमध्ये वातावरण. चारी साईडनी बर्फ आहे. जे पाण्यामध्ये ते पाण्याच्या वरती लेअर आलेली बर्फाची एकदम परत आली, त्याच्यामुळे खूप थंड वातावरण वाटत होतं. मला बोलायला जर जाते, कारण ते आईस्क्रीम खाल्लं कशी जीभ होती तसं झालं आहे माझं. पण तरीही हरकत नाही. आता सगळं काही आवरलं आहे, आंघोळ झाली. मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जर इथे आला म्हणजे ह्या जानेवारी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये, तर आंघोळी स्किप करा. आम्ही केल्या, आमची वाट लागली, पण तुम्ही स्किप करा आणि डायरेक्ट आनंद घ्या. मजा येते. बापरे, भयानक. ठीक आहे, चला नाश्ता करूया आणि पुढच्या प्रवासाला लागूया. तुम्हाला कळवतोच कुठे कुठे जाणार आहे. चला मंडळी, नाश्त्याची सोय झालेली आहे. मस्तपैकी गरमागरम आलू परोठे, ब्रेड, त्याच्यासोबत चीज, चहा आणि 2 अंडे. हां, असं एक असा छोटासा नाश्ता आहे इथे. मस्तपैकी छान असं रेडी केलेलं आहे त्यांनी. आता मी पण काम करतो. मी ब्रेडला बटर लावून घेतो पटापट आणि चहा बनवतो. येस, काय बोलते दीदी, काय बोलते? हा आमचा 4th हॉटेल. कोणता हॉटेल आहे? 4th हॉटेल. ये इधर आना अंकल जी. तुम्हाला दीदी काउंट करून सांगेल किती हॉटेल. 4th हॉटेल. येस, व्हेरी गुड, नंतर अजून एक हॉटेल चेंज करणार. व्हेरी गुड. चलो, बाय बाय. दीदी पराठे तेलकट जास्त खाऊ नको. मम्मी नको अंड्याचा तुला होय. मला ब्रेड आणि मखन म्हणजे मी घेते फक्त. मला ते सगळं लावलं. किती लावलं? अर्धा. चालेल. बंदर मामा रते वापस घर पर आए. बंदर मामा रते वापस घर पर आए. फेंकी टोपी फेंका कुत्ता रोए और पछताए. फेंकी टोपी फेंका कुत्ता रोए और पछताए. येस मंडळी, हे एवढे गाणं निघते का? तर आता पोटात गेलंय नाश्ता घेऊन आले तिला एनर्जी. आणि आता एनर्जी नंतर आम्ही आता निघतोय त्याच एनर्जी मध्ये फिरायला. चला, काय गुलमार्गला चाललोय आम्ही. तर मध्ये गुलमार्गच नाही करणार आहे आज. माझ्या मते शिकारा राईड पण असणार आहे. 2-3 स्पॉट पण आहेत. ह्या सगळ्या स्पॉट आता कव्हर करत. आणि सगळ्यात खतरनाक गोष्ट अशी झाली की माझ्या मोबाईलला काल रात्री चार्जिंगला लावला होता, सकाळी चार्जिंगला लावला होता. चार्जिंग झालाच नाही, फक्त 38% चार्जिंग आहे. त्या 38% मध्ये जेवढं चार्जिंग करता येईल तेवढं मी आज, शूट करता येईल तेवढं मी आज करून देईल. आणि बघू आता जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवतो. मम्मी पण रेडी झाली आहे. मम्मी रेडी? थंडी वाजली का? थंडी खूप थंडी आहे खरंच का? ह्या स्पॉटला म्हणजे या आपले हाऊस बोटिंगला खूप थंडी वाजली. एवढ्या 3 दिवसात नाही वाजली एवढी आज वाजली. चला मंडळी, आमची तयारी झाली आहे. तर निघालो आम्ही. आणि निघाल्यानंतर येस मकबूल भाई. हाँ सर, गुड मॉर्निंग. कैसे हो? बस अल्हम्दुलिल्लाह. बस मकबूल भाई यहाँ पे सुबह 9 बजे एकदम टाइम पे पोहोचे थे. सॉरी, हां. तर आम्हीच थोडं लेट झालो. आणि लेट झाल्यानंतर बोलणं थांबलं, कारण बाहेरचा सीन दिसलाय बघा. शीट मॅन.
मित्रांनो या शिकारा राईडवरचा थोडासा एक छोटासा व्हिडिओ दाखवतो मला की साईडला पूर्ण आहे बर्फ. हा बर्फ आणि हे बघा मध्ये मध्ये त्या बर्फाचं म्हणजे पाण्याचं झालं पण त्याचं पण झालं बर्फ. म्हणजे पाणी आणि बर्फ या दोघांमध्ये पण. ओके मित्रांनो आपण ही जी हाऊस बोट बघितली आहे पूर्ण या हाउस बोटला संभाळायचं काम. आपका नाम क्या है? निज़िर भाई करते हैं. इन्होंने कल रात से बहुत ही कश्मीर में पहले 3000 हाउस बोट थे. अब इसमें घट के रह गए 1200 हाउस बोट. इसमें हर साल 2, 3, 4 बोट तो जाता रहता है. आगे कोई बनाता नहीं. लकड़ी का काफी महंगा हो गया. लगभग अब 8000 6000 रुपया स्क्वायर फुट है. इसलिए लोगों को थोड़ा एक्सपेंसिव है. और उसमें गवर्नमेंट का कोई सपोर्ट नहीं है. कौन सा लकड़ी रहता है ये देवदार का लकड़ी रहता है. देवदार का. इसमें पीछे सपोर्ट नहीं है. जैसा लकड़ी सब्सिडी पे मिलना चाहिए वो मिलता नहीं है आजकल. कश्मीर में अभी कितना हाउस बोट रहेगा? अभी तो कम से कम 1100-1200 हाउस बोट रहे होगा. 1200 आणि उसमें से हर साल 2-3 तो जाता ही रहता है. 2-3 साल मतलब 2-3 साल में 2-3 हाउस बोट निकल जाता है. मतलब अभी 10 साल में आने वाले कैसे 40 साल में तो हाउस बोट इंडस्ट्री कश्मीर में पूरा खत्म ही हो जाएगा. जिसमें इसमें पीछे का कोई सपोर्ट ही नहीं है. बघा मित्रांनो जर का हाऊस बोटचा स्टे करायचा असेल मजा घ्यायची असेल तर येत्या येणाऱ्या 10 वर्षामध्येच तुम्ही ते आनंद घेऊ शकता. नंतर त्याची किंमत पण वाढेल आणि हाऊस बोटचा लिमिट पण वाढेल. 2 करोड़ 3 करोड़ 4 करोड़ का हाउस बोट है. 5 करोड़ का भी हाउस बोट है. एक सिंगल हाऊस बोट 3-4 करोड़ पर्यंत जाते. इसमें लकड़ी का 8000 6000 7000 रुपया स्क्वायर फुट लगता है. देवदार का लकड़ी. ठीक आहे जी. थँक्यू व्हेरी मच. मजा आया आणि खरंच खूप भारी वाटलं. चलो ओके एक्सपीरियंस घ्या या जो पहले भी चढ़ाऊंगा फिर थँक्यू. ये कितना आपने 10 बोट है ना? 10 बोट है. हे आहे आजचा हाऊस बोट एक्सपिरियन्स. वाव वॉट अ प्लेस यार. तर मित्रांनो आम्ही आज जाणार आहे शिकारा राईड गुलमर्ग आणि अजून 2-3 स्पॉट आहे मधले ते बघू. आणि हे बघा तुम्ही बघू शकता की इथला हा जो बर्फ आहे रात्री खूप सारा बर्फ होता. सकाळी इथले BMC वाले आले आणि यांनी मस्तपैकी साफ करून घेतला. दोन्ही साईडचा साफ करायचा बाकी. आता एक साईडचा केला आहे एक साईडचा बाकी आहे. बघू आता कसे करतात. चला बाकी आपण लागूया आपल्या प्रवासाला. Muitas bajai ka bahan time ata tot ake baj ner nahi वापस क्या यमन जी कोत गसन एयरपोर्ट सामान जी सु ake baj ner nahi बराबर वापस तो हिलसन गसन खबर कहीं जुबाजai गसन मास यति ठीक छे पालो पालो लगेस हर काही. भाई झाला ना मॅटर. तुम्हाला पण असंच वाटलं ना पण तो मॅटर नव्हता. बघा जाइए सर आप खुदा की बताओ गोल फिर बताओ यंता. तर मित्रांनो आपल्याला पुन्हा इकडनं वेगळी गाडी काढायची आहे. तुम्ही थोडासा हा बाहेरचा नजारा बघून घ्या. हे वातावरण आहे. इथून आपल्याला स्कॉर्पिओ लागले. मित्रांनो ही आहे आजची आमची गाडी. यस दिस इज माय कार और ये है आज के हमारे ड्राइवर. हेलो सर. हेलो. ये आज हमको लेने जाने वाले हैं गुलमर्ग. यस यहाँ से कितना लंबा है? यहाँ से 12 किलोमीटर. 12 किलोमीटर है. चलो तो 12 किलोमीटर का सफर हमारा इस गाड़ी में रहेगा. ठीक है. नहीं थैंक यू. चलो लगते हैं जर्नी स्टार्ट कर देते हैं हमारी. एकदा आपला प्रवास सुरू झाला आहे एका चेनवाल्या गाडीमध्ये. तुम्हाला माहितीच आहे काल आपण जसं गुलमर्गला बघितलं की आपली गाडी बर्फावरती स्केट करते साधी गाडी. तर ह्या गाडींना चेन लागलेली असते. तर ह्या चेनवाल्या गाड्यांमध्ये आपल्याला आता वरती गुलमर्गला जायचं आहे. बघूया प्रवास जवळपास एक साधारण म्हणतात अर्धा तासाचा प्रवास आहे. पण बघूया किती वेळ लागतोय. हे गुलमर्ग जाण्यासाठीचा एक छोटासा टोल नाका म्हणता येईल आपल्याला. जसं आपल्याकडे एखाद्या मंदिराकडे वगैरे जातो तेव्हा ते पावत्या फाडतात तसं ही एक पावती आहे. दादानी पावती ऑलरेडी फाडलेली आहे. यो छु गसन तो लोकल गाडी छ ना याची. ती छ ना लोकल गाडी याची
दपा ये लोकल गाड़ी ये वूर अद कुंद्रुशुस बसान लोता वाल चीज बुनहार क्या बोलते हो लोकल गाड़ी कुंसुर कुछ लोकल चीज है 50 किस तरह होता है तो मैं ये 100 रुपये लोकल गाड़ी 100 रुपये से अद गुलमर्ग का नहीं है टूरिस्ट गाड़ी केन त्र जाए ना रात फिर गाड़ी वापस फिर गाड़ी वापस नेर 100 रुपये होत रात फिर गाड़ी वापस क्या बोलते हो तरी प्रॉब्लेम झाला. क्या हो गया 50 रुपये मांग रहा दादांना 50 रुपये मागत होते आणि भाऊनी बोलतो लोकल गाडी असल्यामुळे ते 20 रुपये दिले आणि गाडी आमची चलो. मित्रांनो आता इथून लागलाय आमचा घाटाचा रोड. म्हणजे जसा कसारा घाट लागतो देवबांध घाट लागतो त्याचप्रमाणे हा आता पूर्ण 7 किलोमीटरचा रोड आहे जो घाटाचा असणार. त्याच्या आधी आम्ही इथं कपडे घेणार आहे गरम गरम कपडे जेणेकरून आम्हाला थंडी नको वाजायला आणि बुटा. चला मित्रांनो कालसारखंच आम्ही इथे प्रयांश आणि मी या दोघंच जण जाणार आहेत बर्फामध्ये खेळण्यासाठी. त्यामुळे प्रयांशला पूर्ण सूट घेतलाय आणि मी फक्त शूज घेतलेत कालसारखेच आणि हा माझा चालेल त्याच्यामुळे मी टेन्शन नाही घेतलं. तर आता बघू चला तर मित्रांनो लागलो आम्ही प्रवासाला मस्तपैकी सेट झालं आणि आता हा पूर्ण घाटाचा रोड. हा आता आहे पूर्ण आपला घाटाचा रोड ज्याच्यातनं आपल्याला जायचं आहे गुलमर्गला. तर मजा येणार आहे प्रवासाची. बघूया आता कसं येते काय. इंश्योरेंस क्लेम नहीं मतलब गाड़ी वाले को नहीं देगा क्योंकि यहाँ से के लिए जिस दिन बर्फ गिरी उस दिन पूरी रात टूरिस्ट यहाँ थे. रात हो गया लेकिन किचन के बगैर गाड़ी ऊपर थी ना. एकच नंबर आहे भाऊजी. येस ओके मित्रांनो आम्ही आता पोहोचलो आहे गुलमर्गला आणि प्रयांश पण झालाय रेडी. येस मस्तपैकी त्यांनी बघा ड्रेस वेअर केलाय आणि मी देखील माझे शूज वेअर केले तिथले लोकल शूज असतात ते. त्याचं लोकल म्हणजे त्याचं रेंट द्यायला लागतं. आणि आता आमचा ड्रायव्हर दादा आता इथे पार्क करेल गाडी. आम्ही 1-1.5 तास काय असेल ते खेळू आणि तोपर्यंत आम्ही तुम्हाला दाखवतो इथला व्ह्यू गुलमर्ग. वाव तुम्ही नक्कीच वाव करा दाखवतो. तर फ्रेंड्सनी चॉईस केलं आहे त्याला चहा नको मॅगी नको त्यांनी चॉकलेट घेतलं आहे. वाव. आणि मी सांगितले माझ्यासाठी
एक कॉफी. कप नूडल आणि कप नूडल कप नूडल नंतर घ्यायचे बाळा. माहितीये सर्दी झाली गाईस इथे आल्या. बर्फ झाले भजीचा बर्फ. बघा गाईस जाऊ दे. आता मी मस्त पितोय गरमागरम कॉफी, थोडीशी बॉडी करतोय गरम आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहे. प्रयांश आणि मी दोघंच जण जाणार आहे खेळायला आणि फिरायला. बघू आता काय 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 फिरणं होतं, काय काय खेळणं होतं. आमच्याकडे टाइम कमी आहे, आम्हाला फक्त गाईडनी अर्धा तासच दिलाय, पण आम्ही अर्धा तासाचे 1 तास करायचा प्रयत्न करू. आणि अजून आम्हाला मॅगी पण खायची. चला चीअर्स. वो नीचे ये भी आएगा क्या? हाँ शूज भी आएगा ना, और क्या. कितना रहता है उसका? कौन सा ना 1000 है ना 1500. मित्रांनो आपण चाललोय ते एक मंदिर दिसते तुम्हाला समोर. इथे झाली होती सत्यम शिवम सुंदरमची शूटिंग है ना. मग काय माहिती कोणतं गाणं होतं ते. नहीं सत्यम शिवम नहीं, ये कौन सा गाने का शूटिंग हुआ था उस मंदिर में? जय जय शिव, जय जय शिव शंकर का. राजेश खन्ना मुमताज, राजेश खन्ना का शूटिंग हुआ था. तो हम उस जगह जा रहे हैं घूमने. और मेरा बैड लक ऐसा है कि मेरा मोबाइल की बैटरी हो गई लो. ठीक है चलो बाय, मिलते हैं. तर मित्रांनो आम्ही आता करणार आहोत ती स्केटिंग जी करतात नाही का ती वाली. मी ॲक्च्युली ती स्केटिंग मनालीमध्ये पण केली होती, परंतु प्रयासला एक्सपिरियन्स घ्यायचा होता, त्याच्यामुळे आम्ही आता ती स्केटिंग करतोय. सो चला बघूया कसं होणार ते. आता प्रयास होतोय रेडी. मित्रांनो मी पण ट्राय करतोय प्रयास सोबत. पुन्हा एकदा मजा घेतोय स्केटिंगची. सगळेजण तेच करतात. चलो चलो. शाबाश, ऐसे ऐसे ऐसे. एक सेकंड. आसिफ भाई कौन गए? आगे आगे पीछे. वो नजर आगे रखो ना, नजर आगे रखो, नजर आगे रखो. शाबाश. जल्दी से. एक लाख का वीडियो बन गया. 1 लाख का वीडियो बन गया. मजा आली का? गुलमर्गला आल्यावरती काहीतरी ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. त्यासाठी मी एक ही ऍक्टिव्हिटी चॉईस केली आहे. सो चला बघूया कशी होते. चलो स्टार्ट. अर्धा ठंडी हवा में रखो. चलो वेट आगे रखा, ठीक है ना. इनको क्लोज रखा है, ज़्यादा दूर रखा है. वेट आगे, वेट आगे, वेट आगे, वेट आगे, इसलिए थोड़ा वेट आगे. ओए भाई और आज खराब यार, क्या हो गई. Look forward, look forward. तो जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाहीये. थोड़ा खड़ा हो जा, हल्का सा खड़ा हो जा बस. जेवढं सोपं वाटतं खरंच तेवढं सोपं नाहीये. खड़ा हो जा हल्का. खूप पडायला होत आहे. फोटो है ना, फोटो वेट आगे रखो. शाबाश भाई. लुक फॉरवर्ड, लुक फॉरवर्ड. वेट आगे. शाबाश. Don't rush, don't rush. थँक्यू सो मच. मित्रांनो आता प्रयांश आणि मी ह्या राईडवरती डबल शीट बसणार आहे.
भाई साहब कहाँ तक लेके जाओगे हमें? हम लेके जाएंगे रेसिंग वाले पॉइंट आगे है। जी वहाँ पे जो देगा वहाँ पे रेस करेंगे और वापिस वहाँ से लेके यहाँ तक छोड़ देंगे। यस जी, चलो फिर स्टार्ट करते हैं। कैसी लगी सवारी? मस्त है भाई, मस्त है। सर जी, ओ सर जी, सर को हॉर्न नहीं है गाड़ी में। ये ब्रेक भी नहीं है, हॉर्न भी नहीं है। ओ भाई, बिना ब्रेक की, बिना हॉर्न की है। खुद को पीप पीप। मजा येते प्रयास। चलो पैर रखो। चला आता पैर। आता दादा आम्हाला खेचत नाही ती। आप ऐसे रखो। चलो ये पकड़। चार्जिंग नको संपू। हा ना यार, आपण वरतून आलं तर कसं वाटलं? मस्त वाटलं ना, संपूर्ण बर्फ। याची मजाच आहे, याचीच मजा। मला उतरायला लागलं कारण की इथून आता या टेकडीवर जायचं आहे, तर ते डबल शीटला अलाव नाही करत। तर आता बघू, प्रयास चाललाय गाडीत, मी चाललोय चालत, तिकडून आता वरून स्केट होऊन येणार। हो मजा येणार आहे मित्रांनो। या राईडची गर्दी बघा, नुसती हीच राईड करण्यासाठी किती गर्दी आहे। सगळेजण हीच राईड करतात, सगळीकडे नुसती हीच गर्दी आहे। आलेत विचारलं, ये क्या है? कश्मीरी कुलचा सर। हाँ, कश्मीरी यहाँ का फेमस है, गुलमर्ग का। गुलमर्ग का फेमस कश्मीरी कश्मीरी कुलचा। कुलचा। ओके, किसका रहता है, किसका बना रहता है? नारियल, अखरोट, बादाम, किशमिश, काजू। ओके ओके, 7 ड्राई फ्रूट मिक्स। 7 ड्राई फ्रूट मिक्स, या ठीक है चलेगा। पूरा डिब्बा लेता है यहाँ से सर। नहीं नहीं चलेगा, एक एक दे दो हमको। ले लो सर, ये लो मेरे छोटू को। यस, ये लो साहब को। थैंक यू। कैसा है ब्रांच? खाओ। हाँ, ये बढ़िया होता है, यहाँ का फेमस है ये। आवडलं का? हाँ सर, पूरा बक्स ही लेता है सर यहाँ से। चलेगा। ओके मित्रांनो, आम्ही त्या राईड करता करता खूप लांब आलेलो आहे। तुम्ही बघू शकता आमच्या गाड्या अक्षरशः, हे बघा इकडे तुम्हाला दिसेल की नाही मला माहीत नाही, या साईडला जे खालती घरं दिसत आहेत तिकडे आमच्या गाड्या लागलेल्या आहेत आणि आम्ही भयानक लांब आलेलो आहे। ही पूर्ण पब्लिक तेच खेळते, मजा येते। आता प्रयास गेल्यावरती बघा इकडे गेलाय, याच्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी अशी आहे की तिकडनं तो स्केट होऊन असा इकडे येणार आहे, असं खालीपर्यंत जाणार स्केट होत, त्याच्यानंतर मग मी जाईल। मजा तर आली आहे, पण खूप मेहनत आहे बिचाऱ्यांची आणि पैसे असं वाटतं कधी कधी काय वर्थ आहे यार, एवढी मेहनत तिकडनं खिचत आणलं आम्हाला आणि खिचत परत तिकडं वरती नेलं, आता वरून राईड करणार। काय मेहनत आहे पण ठीक आहे, आपला पण एक्सपिरियन्स घ्यायला लागतो, सो मजा येते। चला बघूया आता प्रयांशी राईड कशी येते। तिकडनं प्रयांश निघालाय राईडवरती, हा बघा। हा हा, हे बघा हे बघा। क्या बात है, क्या बात है। प्रयास मजा आली का? कसा आलास? कसा आला? जोरात आला ना? कसं वाटलं? अरे एक नंबर। पूर्ण वाचला। बिचाराची एक्साइटमेंट बघा। बिचारा मला विचारायला होतं कसं वाटलं आणि
ओके एकदम मजा आया भाई, मजा आया। चलो मजा आना मजा आया, बस मजा आया, मजा आया। चलो बस हमारे पास सोना चांदी नहीं है जो आप साथ ले जाओगे। भाई पॉज करे कोणतं परतीच्या प्रवासामध्ये आता मी पण बसलो होतो मगाशी, परंतु डबल शीट लय जड होतं, त्याच्यामुळे प्रयासला आता रिटर्न येतोय। चला आता गुलमर्गच्या माझ्यामध्ये राईड संपल्या आता आमच्या, आता आम्ही जातोय पुन्हा। ठीक आहे चला चला मित्रांनो, हे ते मंदिर जिथे शूट झालं होतं। कौन सा गाना शूट होता इधर? बहुत सारे गाने शूट हुए थे, बहुत सारे गाने शूट हुए। नहीं थँक्यू थँक्यू। चलो मित्रांनो, एवढ्यात प्रयांशी ही जी राईड, इसका नाम क्या है? स्लेज स्लेज ओके, स्लेज राईड आमची एवढ्यात जस्ट झाली। थकलो थोडंसं मी चाललो म्हणून, पण भाऊनी दादाने पूर्ण ओढलं, कंप्लीट त्या डोंगराच्या त्या साईडला नेलं होतं, तिकडनं परत खेचत तिकडे आणलं। फ्रेंड्स मजा आली का? हो खूप मजा आली, खूप मजा आली। फ्रेंड्स पडला पण भाई, थँक्यू व्हेरी मच, मजा आई। तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसलच। ओके चलो, आम्हाला दिला होता फक्त अर्धा तासाचा टाइम, आम्ही घेतलाय 1.5 ते पावणे 2 तास बाबा, आणि माणसं सगळी वाट बघतात आमची। पण काय आता पळा प्रयांश, पळ लवकर। चला तर आता गुलमर्गचा परिसर आता इथलाच मी थांबवतोय, मी तुम्हाला डायरेक्ट पुढचा प्रवास दाखवतो। आणि बॅटरी पण लो आहे, सो आता किती कव्हर करता येते माहीत नाही। चला पण लागूया प्रवासाला, बाय 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 गुलमर्ग। ओके तर मित्रांनो, आम्ही गुलमर्गची मजा घेतली, मजा आली, खरंच मजा आली, बघण्यासारखं आहे, अतिशय सुंदर असं ठिकाण आहे। तुम्ही नक्की विजिट द्या, बघा आणि आनंद घ्या। तर आता आमचा परतीचा प्रवास सुरू आहे, सो आम्ही आता जाणार, कुठे जाणार आहे भाऊजी? आता आपण आता कुठे चाललो आहे? हाऊस बोटिंग, आपले सॉरी शिकारा आहे, शिकाराला चाललो आहे। सो तिकडचं दाखवतो तुम्हाला व्ह्यू, तोपर्यंत कनेक्ट राहा। जाताना कदाचित मी शूट नाही करणार, डायरेक्ट तिथे गेल्यावरती मोबाईल चार्जिंग करेल, मग तुम्हाला पुढचं दाखवेल। बाय। बस या गाडीची सफारी संपली आहे, आता पुन्हा आपल्या या गाडीत बसायचं है। मकबूल भाई की गाड़ी में, और मकबूल भाई हमारे यहाँ पे इंतज़ार कर रहे थे। यस चला आता जाऊया शिकारा। मंडळी आता गुलमर्ग झाल्यानंतर मध्ये एक हॉटेल आहे, सुंदर हॉटेल आहे, तिथे आम्ही आता जेवायला उतरलो। बघू आता इथलं स्पेशल जे असेल, काश्मीरी स्पेशल, गुलमर्ग स्पेशल जे असेल, आणि बिर्याणी खाण्याचं स्पेशली आम्ही हट्ट धरला आहे, कारण आम्हाला त्या दिवशीची जी बिर्याणी होती प्रचंड आवडली। आम्ही जो ड्रायव्हर आहे त्याला पण सांगितलं आहे की जाताना आम्हाला तुम्ही जी बिर्याणी चालली होती रस्त्यामध्ये, तीच बिर्याणी आम्हाला पुन्हा खायची आहे, तर म्हणतो सेम टेस्ट तुम्हाला इथे मिळेल, तुम्ही इथे या। सो हे आमचं मागचं हॉटेल आहे, मी जातो तुम्हाला लगेच दाखवतो, आणि थोडासा मोबाईल पण चार्ज करून घेतो। चलो बाय। हे आहे बाहेरचं वातावरण काहीसं, उघड दीदी। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। नॉनव्हेज। ओके मित्रांनो, आपलं जेवण झालं, मी माझा मोबाईल चार्जिंगला लावला होता, त्यामुळे मला घेता नाही आलं, परंतु चार्जिंग झाली आहे ते महत्त्वाचं, कारण पुढची बाईट घ्यायची असेल तर आपल्याला चार्जिंग महत्त्वाची होती। जसं आपल्याला भूक लागली तशी मोबाईलला भूक लागली होती, त्याला त्याचं जेवण दिलं, आपलं जेवण आपल्याला मिळालं, आणि अतिशय सुंदर असं जेवण झालं बरं का, खूप छान मजा आली जेवायला। अजूनही ती तोंड चव जिभेवर रेंगाळते अशी, पण ठीक आहे, असो, पोट भरतं पण मन नाही भरत, तसं झालं काहीतरी। चला लागूया पुढच्या प्रवासाला, पहलगाम शिकारा राहील। बाय। तर मित्रांनो, काश्मीरला आल्यानंतर आपल्याला एक प्रश्न पडतो की हा जो बर्फ आहे तो बनतो कसा, है ना? तो दीपाली तुला माहिती कसा बनतो बर्फ?
भाऊजी तुम्हाला माहिती आहे बर्फ कसा बनतो? दीदी तुला माहिती आहे कसा बनतो? काहीच नाही माहिती. तुला नाही रो. बघा कसं असतंय, बर्फ बनायची एक प्रोसेस असते. ते मी तुम्हाला हे बघा असं तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवतो. ओके मित्रांनो, तुम्ही ही बघू शकताय, ही चालली बर्फाची शेती. इथे असा बर्फ बनवतात आणि मग तो ट्रकनी भरून जिथं आम्ही खेळायला गेलो होतो तिकडे नेऊन टाकतात. अशा प्रकारे ही बर्फाची शेती बघा. काय काय ठिकाणी बर्फ बनवून राहिलं, काय काय ठिकाणी बनायचं बाकी. एकंदरीत हा एकूण व्यवसाय इथं या काश्मीरमध्ये चालतो. घराच्या शेजारीच बर्फ बनवायला घेतात, जेणेकरून लक्ष द्यायला सोपं जातं. लक्षात असू द्या, ही आहे बर्फाची शेती. पहा, हे बारीक बारीक शेत राहतात. ते जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान बर्फ बनवायला सुरुवात करतात. 2 महिने बर्फ बनवतात, त्याच्यानंतर लगेचच बाकीची शेतं काम करायला घेतात. धन्यवाद. ही महत्त्वाची बातमी देते तुम्हाला. त्यामुळे तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता की इथे लिहिले डल लेक. तर मग आपण चाललोय त्या डल लेक मध्येच, जिथे आपल्याला जायचं आहे शिकारा राईडसाठी. सरळच जायचं. चलो लेट्स गो. वेलकम मंडळी, वेलकम. आता आपण पोहोचलो आहोत डल लेकमध्ये. आणि डल लेकमध्ये आज आता करणार आहोत शिकारा राईड. बघू शकता इथलं वातावरण खरंच भयानक आहे, भारी आहे. बघून घ्या पूर्ण एकदा. नमस्ते सर जी. Namaste, most welcome in Kashmir and Dal Lake. Now we are going in Shikara, right? So on the way you can see lot of places and market also, which is the Meena Bazaar market, the famous of Dal Lake. Enjoy in lake. Yes. Now we are going starting to Shikara, right? And Dal Lake. ओके चलेगा. ज़्यादा टाइम हमको बड़बड़ में करने से बजा अच्छे वहाँ पे चले जाते हैं. अम्मा बैठो, उधर नहीं, इधर. शूज रिमूव, जूता निकाल के सीट पे ऊपर आ जाओ. जूता निकालो नीचे. चले. अब मेरी बारी, मैं जा रहा हूँ अंदर. जी आपके लिए क्या बनाए? कश्मीरी कहवा, कॉफी, हॉट चॉकलेट, चलते हो जाएगा. चाय का कैसे? कश्मीरी कहवा है यहाँ का, यहाँ की चाय. 60 वैरायटी करती है. बघा लेकमध्ये आम्ही सफर करता आम्हाला इथे विकायला चहा विकायला लागला. आपण आता घेतलाय कश्मीरी कावा. काका जरा रागात चालवणारे. माझी शूटिंग नाही का खालू राहिले, कापू राहिलं मला. खूप थंडी आहे, मला खूप थंडी वाजते. ये है कश्मीरी कावा. वाह. ये लगा के रखना है बस. आपको घर से पूरा लगाना है. हाँ, ये निकलेगा पूरा पीस. खूप सारे प्रकारचे असे छोटे छोटे स्टोर म्हणता येतील आपल्याला. बूट स्टोर. टाइमर टाइम होता है 15 मिनिट्स का. 15 मिनट का. असं एक शिकारी राईड आहे. पूर्ण 1 तासाची राईड आहे आमची. तर बघू काय बघायला भेटतं, काय नाही बघायला भेटत. सध्या तर आता इथे विकायला आलेले आहेत दादा. यांच्याकडनं खरेदी चालली आहे छोटी मोठी.
बघू अजून खूप मार्केट फिरायचं. दुकान के ऊपर इसका कम से कम प्राइस 25 भारी आहे शिकारा राईड. मला असं वाटतं दुधनी आपण जेव्हा जातो तर दुधनीला पण अशीच राईड शिकारा राईड ती पण भारी असते. ही पण तेवढीच भारी आहे. सर जी इसका क्या बोलता है इसका शिकारा आहे त्याच्यामुळे जरा वेगळाच फील येतं. ओके थँक्यू. तर मित्रांनो ही तुम्ही जे बघताय हे गवत जसं तर याला बोलतात टोटल लँड. म्हणजे हे शिफ्ट करता येतं. हे जे गवत दिसतं तुम्हाला ते पाण्यावरती तरंगतं आणि ते शिफ्ट करतात इकडच्या तिथे. सो बघा खूप जास्त प्रमाणात ते टोटल लँड आहे. आणि सर्व बर्फ झालेलं आहे बघा या साईडला. टोटल लँड. मित्रांनो डल लेकमध्ये शिकारा राईड करताना आता आम्ही पोचतोय मीना मार्केट है ना, मीना बाजार. तर या मीना बाजारमध्ये मधला काही थोडेसे तुम्हाला सीन दाखवतो का बा मार्केट कसं असतं. हे शॉप दिसतात तुम्हाला. हे असे काही शॉप्स असतात जे आपण बोटीतून उतरून घेऊ शकतो. आणि हे मार्केट पूर्ण लेकच्या किनाऱ्यावरती लागलेलं आहे. काही वस्तू आहेत. स्वस्तातल्या स्वस्त पण वस्तू भेटतात. महागातली पण वस्तू इथे भेटते. शाल, स्वेटर, ब्लँकेट्स, कार्पेट्स सगळे आयटम्स आपल्याला इथे भेटू शकतील. मित्रांनो डल लेक मधला हा एक छोटंसं दुकान म्हणता येईल आपल्याला. छोटा नाही बऱ्यापैकी मोठं आहे. त्या दुकानामधलं छोटंसं व्ह्यू दाखवलं कशा प्रकारे ते दुकान असेल. हे असे दुकान असतात आतमध्ये. हे एक दुसरं दुकान आहे जिथं तुम्हाला इथलं काही इंटिरियर दाखवतो. या मुलीला असंच ठेवलं. हिला थंडी नसेल वाजत का? बसा बसा. अरे बाप रे. शाल हमारे पास 150 रुपए से मिलेगा. इससे थोड़ा अच्छे में जाएगा मैडम. इस टाइप का आएगा 450 का प्योर वूल का, बहुत ही गर्म. कलर मिलेगा और सेम सेम सेम. ये देखो जरा खोल के दिखा. ये देखो भैया. ओके तर मंडळी आमची झाली थोडीशी खरेदी इथे. दीपातानी काही शाली घेतल्यात, काही सामान घेतले थोडं आणि भारी आहे. शॉप पण मस्त आहे. थोडं महाग आहे. काश्मीर म्हटलं की थोडंसं महाग येणारच पण भारी आहे. आणि बोट मध्ये खूप थंडी आहे. इकडे डल लेक मध्ये खूप थंडी येते. आणि इकडे आल्यावर खूप गरम वाटते. खूप छान वाटते. कारण का दीदी माहिती का इथे हीटर लावलेलं असतं. ओके चला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. ठीक है सर जी, आपके शॉप में आके बहुत अच्छा लगा. थैंक यू सो मच. थैंक यू.
चलो दे दो एक नहीं, तू पण खाणार का? हाँ दे दो, 4 दे दो. 2 ही बच गया वो. अरे ऐसा मत करो. तर मंडळी आम्ही घेतला मका आणि आता हा मका खाता खाता या डल लेकचा सफर इथंच संपवतोय. बघू परत कुठचा पुढचा स्पॉट आहे आमचा, पण खरंच मजा येते. चला पुढचा सफर दाखवतो. थैंक यू वेरी मच. आपने बहुत अच्छा राइड, आपने बहुत अच्छा राइड मिला. हाथ में हाथ मिलाओ. थैंक यू. यस वेलकम वेलकम. ओके मंडळी, आता जस्ट शिकारा राईड पूर्ण झाली आणि आता निघतोय पुढे. जायचं आहे पहलगामला, पण मध्ये कुठे जर का स्पॉट असेल तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. चला निघूया पहलगामसाठी. ओके मित्रांनो, आता पोहोचलो आहे आम्ही. इथे एक ड्रायफ्रूट मार्केट आहे. ते काय बोलतात त्याला, सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स मिळतील. केसर, बदाम, तर मित्रांनो आमची झाली इथनं शॉपिंग. हे होतं ड्रायफ्रूट्सचं मार्केट म्हणता येईल का, शॉप होतं ड्रायफ्रूटचं. इथे टेस्टिंगसाठी पण खूप सारं काही होतं. आता आम्ही चाललोय रिटर्न. रेड पियर सॅफ्रॉन, रेड पियर सॅफ्रॉन. या वो करके दिखाओ. लगाएगा डीजे, लगाएगा डीजे, लगाएगा डीजे, लगाएगा डीजे, लगाएगा डीजे. पहुंच गए हमारे होटल. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आहोत ह्या पहलगामच्या हॉटेलला. हे असणार आहे आजचं आमचं हॉटेल जिथं आम्ही स्टे करू. इथे आहे 31st पार्टी. सोबतच खूप मस्त असा इथला एरिया आहे. तुम्हाला मी हॉटेलचा लुक दाखवतो. मित्रांनो मकसूद भाई चलो थैंक यू वेरी मच. आज हम पहुंच गए कहाँ पे? हम पहुंच गए पहलगाम होटल में जी. पहलगाम से नीचे जी. अभी मैं जा रहा हूँ सोने के लिए. ये बैठेंगे होटल. ओके आपको एडवांस में हैप्पी न्यू ईयर. हैप्पी न्यू ईयर. हैप्पी न्यू ईयर. यस यस. तो कल मकबूल भाई हमको लेने के लिए आ रहे हैं सुबह 10 बजे. सकाळी 10 वाजता घ्यायला येणार आहेत. आणि मग उद्याचं मिनी स्वित्झर्लंड आणि माझ्या मते स्वित्झर्लंड आणि अजून 2-3 पार्क आहेत तिथे आम्ही जाणार आहोत. चला घेऊया मजा, करूया मजा. हो हॅपी न्यू इयर. चल प्रांश. चल रे गप्पू बस.
201 हाँ वो 204 ये 201 आपल्या जवळच लागत. वॉटर रूम मॅन, वॉटर रूम. फ्रेश बाथरूम उघड. ओके, ये है वॉशरूम, हा एक बेड. हां यस, ही आमची असणार पहिली रूम. आम्ही चाललोय सेकंड रूमला. ये सेकंड रूम. कबर्ड, मोठ्याच्या मोठं कबर्ड. इकडे वॉशरूम. नाही राहू द्यायचं. हा पण टाकणार मी ब्लॉग मध्ये. हा पण टाकणार मी ब्लॉग मध्ये. ओके, चला तर मंडळी, मी झालोय फ्रेश आणि आता मी चाललोय जेवायला. जेवण रेडी झाले, मगाशीच रेडी झालं, पण मी फ्रेश होत होतो म्हणून सगळेजण पुढे निघून गेले आणि मी मागे राहिलो. तर मी जेवण करतो, त्याच्यानंतर इथे 31ची पार्टी आहे, ती देखील एन्जॉय करतो, तुमच्यासोबत थोडीशी शेअर करतो आणि जे काही होईल घडेल ते तुम्हाला दाखवत राहतो. चला जेवायला जाऊया. इथे जेवणामध्ये आहे व्हेज पुलाव आहे, त्याच्यानंतर पनीर आहे आणि पनीरची भुर्जी. ओके, डाळ कोणती डाळ? ओके, कट्टे डाळ. ठीक आहे. काय चाललंय दीदी? ते इकडे चिकन आहे आणि पण माझ्यासाठीच पाहिजे. तरी वेगळंच आहे. ड्राय चिकन. ड्राय. थांबा एक मिनिट, एक घेऊ दे मला, एक पीस घेऊ दे. थांब, पडेल ते थोड्या वेळाने. काय भाऊजी, काय म्हणते हॉटेल? हा का? चला तर मग जेवण कसं आहे? जेवण एकदम स्वादिष्ट आहे. काय घेतलं तुम्ही? पनीर कोफ्ता, हां, शिमला मिरची, बरं, चिकन. ओके, इथे मी पण घेतलं आहे चिकन टिक्का, वरून पनीरची भुर्जी आणि थोडासा फ्राईड राईस, म्हणजे व्हेज बिर्याणी ॲक्च्युली ते, आणि चिकन आहे, चपाती. वा. ओके मित्रांनो, आम्ही थोडंसं हॉटेलच्या बाहेर आलो आहे. 11:30 झालेत आणि थोड्या वेळाने न्यू इयर स्टार्ट होईल. इथे सगळेजण जमलेत हॉटेलमध्ये, जेवढे जण होते तेवढे सगळेजण बर्फाची मजा घेत आहेत. तिकडे शेकोटी पेटवली, तुम्हाला दिसत असेल बघायला. इथे मस्तपैकी शेकोटीची मजा घेत आणि मी आणि प्रियांश इथे उभे
का तर आमचं कंट्रोलच नाही, आम्हाला ते सहन नाही उरवलं तिकडे बर्फात जाणं. तर तरी पण आम्ही जाऊ थोड्या वेळाने, न्यू इयर सेलिब्रेशन करू आणि लगेच झोपायला जाऊ सकाळी. ते पार्टी आहे, थोडंसं केक वगैरे ठेवलं त्यांनी त्यांच्यातर्फे. आम्ही ते घेऊन निघून जायचं. बाय. यस मित्रांनो, आम्ही आता आलो आहे खालती. वाजलेत रात्रीचे 12. काही गेस्ट आलेत, काही गेस्ट थांबले आतमध्ये. बघा इथे तुम्ही बघू शकता की मस्तपैकी फटाके फोडायचं काम चाललंय आणि इथे मस्तपैकी शेकोटी लावून केक पण आणलेला आहे. तिकडे मम्मी आणि दीदी मम्मी केक कट करतो आता. चलिए 1 2 3 हैप्पी न्यू ईयर. आप सभी को न्यू ईयर की बहुत बहुत शुभकामनाएं. हैप्पी न्यू ईयर दीदी. हैप्पी न्यू ईयर मैम. हैप्पी न्यू ईयर. यस. ओके मित्रांनो, मस्तपैकी केक कट झालेला आहे. रायांश आणि दीदीने असं मिळून तो केक कट केला. आता तो थोडा थोडा आम्ही खाऊ आणि झोपायला जाऊ. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. ओके तर मंडळी, या न्यू इयरच्या पार्टीसोबत करूया पार्ट 3 एंड. भेटूया पार्ट 4 मध्ये नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर. बुलबुल. काय काय हिचं बुलबुल. बुलबुल काय? बुलबुल नाव आहे. हिचं नाव बुलबुल आहे असं? तुला कसं माहिती दीदी? मी त्यांना विचारलं. त्यांना विचारलं असं? अरे वा. बुलबुलीवर चुलबुली बसली आहे. अरे वा. कम ऑन चलो.